होती या शाहिराच्या दिव्य लिखाणात, ताकद होती या शाहिराच्या दिव्य लिखाणात। सकारीला आणि समाज उतारीला, फकीरा तो सकारीला आणि समाज उतारीला, तोड नाही या जगात, तोड नाही या जगात, अण्णा भाऊच्या शायरीला तोड नाही या जगात, अण्णा भाऊच्या शायरीला तोड नाही या जगात, अण्णा भाऊच्या शायरीला तोड नाही या जगात, अण्णा भाऊच्या शायरीला। 200 रुपयात लय झाले आहे की नाही? एक मुखडा 500 रुपयाचा आहे, 2 मुखडे मध्ये मी 800 तुमच्यावर आले माझे। सुंदरशी रमाई सादर करणार आहे, फार संख्येने माझ्या मायमावल्या इथं उपस्थित आहेत। महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक उमेशजी बागडे यांनी खूप सुंदर अशी रमाई सादर केली। मी तो अशीच गातो रमाई आहे की नाही? प्रयत्न करते कारण इथं महिला खूप जास्त संख्येने उपस्थित आहे। तू एक सांग मला, खाली उतरलो आपण, पहिले माणसामध्ये जायचं, बायामध्ये नंतर जायचं। आणि एक सांगू का मी तुला, कारण तुलाही माहिती आहे हे खाली उतरणं, लोकांमध्ये नाचणं, हे करणं सुरुवातच इथून झालेली आहे। आणि तुझं गाणं एवढं चांगलं आहे, आईची शपथ, खूप खूप चांगलं गाणं आहे तुझं। आणि सगळ्यात बात तर तुझ्या गाण्यामध्ये जो हमपणा आहे की नाही तो बिलकुल कुठंच दिसत नाही। जे बाकी आपले नागपुरात बरेच काही असे गायक आहे, हम मैं हूँ, ते नाही मग तुझ्या ह्याच्यात। भगवंत तुला इतकं मोठं करो, खूप आशीर्वाद तुला, खूप शुभेच्छा माझ्या। आणि ते मरेपर्यंत येऊ देऊ नको। गाना बजाना यहाँ से गाते अपन, गाना बजाना यहाँ से गाते अपन, दृश्य नहीं गाना चाहिए, जो एक दूसरे का दृश्य है वो नहीं रखना चाहिए। गाना बजाना है जो तूने बाबा साहब पढ़ा वो मैंने नहीं पढ़ा, जो मैंने पढ़ा वो तूने नहीं पढ़ा। तेरे हिसाब से तू बाबा साहब पेश कर, मैं मेरे हिसाब से पेश करती हूँ, बराबर की नहीं? क्योंकि बाबा साहेब अथांग सागर आहे। बाबासाहेबांना आमच्या 7 पिढ्या तरी बाबासाहेब सादर केला तरी बाबासाहेब संपू शकत नाही। बाबासाहेब सागर आहे। आपापल्या हिशोबानं काय नागपूरवाल्याचं सगळं घ्यायचं, मग ते जो भिगू आहे की नाही तेवढा नाही घ्यायचं, बाकी त्याचे गाणे घ्यायचे, हा बस तेवढं घ्यायचं नाही। कारण बाकी तुझ्यातली खूप चांगला एक व्यक्ती आहे तुझ्यामध्ये, सगळ्यात महत्वाची गोष्ट खूप चांगला कलाकार आहे। आणि तो जर बरकरार रहा ना तो उमेश बागड़े को कोई महाराष्ट्र में प्रबोधन और अच्छी इंसानियत के लिए कोई रोक नहीं पाएगा, ये भी मेरी शुभेच्छा है। तो ये बात एक दीदी की याद रखना, मां वो बात नहीं आने देना बाकी। कारण लहानपण देरे देवा मुंगी साखरेचा मेवा, लहान असून झुकाला लाज वाटत नाही, पण मोठं झाल्यावर झुकाला मानच झुकत नाही, बरोबर ना? तर खूप शुभेच्छा मा तुला, खूप सुंदर अशी गायकी आहे तुझी। सुंदरशी रमाई सादर करणार आहे, ही रमाई माझ्या फार आवडीची आहे। तुम्हाला माहिती आहे रमाई जयंती, असं म्हणा की बौद्ध धम्म परिषद जरी असेल तरी मेन हा कार्यक्रम रमाई जयंतीचाच आहे, बरोबर की नाही? आणि दादा मला स्टँड दे, पहिलेच रमाई गातो तर स्टँड देऊन द्यायला मला। भाऊ फेस बड़ा देना तबलेगा भाऊ। हेलो हेलो
जीता दिल हार कर प्यार का किया है दिल की बाजी जीता दिल हार कर बाजीगर ओ बाजीगर मैं बड़ा जादूगर बाजीगर ओ धड़कता है ये दिल बोलो ना क्या कह रहा पास आओ बता दूं पास आओ बता दूं ना बाबा डर लग रहा है बाजी जीता दिल हार कार्यकर्ते आमचे ताटके भाऊ जिथं कुठं असतील कटके भाऊ सदानंद कटके भाऊ जिथं कुठं असतील त्यांनी स्टेजवर यावं प्लीज कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे आमच्या कार्यक्रमाला आई गाई इते रमाई नाही कसर तुम्ही ही करता पण तशी कमाई नाही आई गाई इते रमाई नाही कसर तुम्ही करता पण तशी कमाई नाही ऐसा दिया मेरे भाई ऐसा दिया क्या बात है गरीबी जरी त्या संसारात होती रमाची भीमाला तरी साथ होती
माझी रमावात होती. क्या बात है, पार्टी में सब डबल चक्का चलाने वाले हैं. सिंगल चक्का चलाने वाले नहीं. पंकज भाऊ भी मेरे साथ आएंगे, वो भी डबल चक्का चला देंगे. सुनील भाऊ मेरे साथ आए, वो तो ट्रिपल चक्का चला देंगे. सुंदर सी रमाई सादर करणार आहे. माय माझी साधी भोडी रमाई तिचे ना बॅरिस्टर केला माझा बाप भीमरा. तुझी ग कमाई थे घर माई. सुदेश गुडदे काकाजी म्हणतात, तुझी ग कमाई थे घर माई, पण कुणाचेच काही इथे कष्ट नाही. कुणाचेच काही इथे कष्ट नाही. कुणाचेच काही इथे कष्ट नाही. कारण साहेब दुःखी जनाचा कैवार घेत होते. जय भीमा. मीनाबाई लीलाबाई खारे पिंपळगाव हंडे, आणि त्यालाही पैसे नाही दिले बिचाराला, आणि पैसे नाही देऊन राहिले है ना. मस्त बसता घरी तरी जा, मग घरी जात नाही ना. हो ना, पैसे देत नाही ना. आणि ते 2100 आणि 1500 साठी दिले गेले, तिथं सगळ्या विकल्या गेल्या 1500 साठी है ना. लाडकी बहीण. हा, ते 2100 भेटले का? थांबा ना, त्याच्यानंतर तुमचे भेटतात. आता 2100 कसे ओट मारले तुम्ही, तुमचंच तुम्हाला भोगा लागते. बाबाजी एकदम खरं आहे ना. साहेब दुःखी जनाचा कैवार घेत होते. लंडनला गांधीजी से झुंज देत होते. चिंतेने विष्णू तेव्हा रमाई माऊलीचे हृदयामधील दुःख नैनात येत होते. नैनात येत होते. हृदयामधील दुःख नैनात येत होते. सर्व जेवढे महिला आहे, माझ्या सगळ्यांना विनंती आहे, ज्यांना जायचं असेल लवकर आता उठून जा, नाही तर जिथं जागा मिळेल तिथे बसा. रमाईमध्ये प्लीज मला डिस्टर्ब करू नका. सगळ्यांना माझी विनंती आहे. पैसे देत ना, डिस्टर्बही करता. काढून ठेवा सगळे पैसे. 100 नाही तर 10 काढा, पण पैसे काढा. तसे देऊ नका. जर आवडली तर आईची शपथ सगळ्यांनी उठून 10 रुपये द्या. नाही आवडली तर 1 रुपया देऊ नका. फुकटाचे पैसे घेत नाही मी, चालत नाही मला. कारण माझे बापाने मैं राजा की बेटी हूँ, मैं क्या प्रजा की बेटी हूँ कि प्रधान की बेटी थोड़ी हूँ. मैं राजा की बेटी हूँ. मेरा बाप राजा था, मैं राजा की बेटी हूँ. मुझे कोई बात की कम नहीं. बराबर की नहीं? मैं उस राजा की बेटी हूँ जिसका नाम है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, है ना. म्हणून म्हणायचं आहे, या तारखा लिहून घ्या, मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून घ्या. कोणाकडून तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. 27 मे 1935 ला माता रमाईचे निधन झाले. किती? 27 मे. कारण बाबासाहेबांनी राजगृहाचं काम 1931 मध्ये चालू केलं. किती?
1931 मध्ये आणि 31 ते 34 पर्यंत त्या घराचं काम चाललं राजगृहाचं आणि 34 मध्ये माता रमाई राजगृहामध्ये राहण्यासाठी आल्या. 34 मध्ये राहण्यासाठी आल्या आणि 34 ते 35 27 मे 1935 ला माता रमाईचे निधन झाले. म्हणजे राजगृहामध्ये फक्त माता रमाई 1 वर्ष राहू शकली. 27 मे 1935 ला माता रमाईचे निधन झाले. त्यावेळेस बाबासाहेबांचे वय होते 44 वर्ष 1 महिना 13 दिवस. किती? 44 वर्ष 1 महिना 13 दिवस. आणि रमाईच्या मृत्यूनंतर बाबासाहेब बगरपत्नीचे राहिले 13 वर्ष 1 महिना 12 दिवस. हे तारखा तुम्हाला कुठे ऐकायला मिळणार नाही. त्यानंतर 15 एप्रिल 1948 मध्ये दुसरे लग्न झाले माई साहेबांसोबत. त्यांचा संसार चालला 7 वर्ष 3 महिने 12 दिवस. आणि 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दीक्षा दिली. आणि त्यानंतर 1 महिना 17 दिवस जिवंत राहिले आणि 6 डिसेंबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं परिनिर्वाण झालं. जेव्हा माता रमाई आजारी होत्या बाबासाहेबांना तार गेला. बाबासाहेब मायदेशी आले. कारण माता रमाईला श्री बिमार ज्यांना टीबी म्हणतो आम्ही ते बिमारी झाली होती आणि त्याचे किटाणू खूप जास्त फैलले होते. कारण त्यावेळेची अशी कंडिशन होती की स्वतःवर लक्ष द्यायला त्यांना वेळ नव्हता आणि वेळ होता तर पैसा नव्हता. तर जसा बाबासाहेबांना तार जाते बाबासाहेब आपल्या मायदेशी परत येतात आणि जसे येतात जसा बाबासाहेबाला तार जाते बाबासाहेब आपल्या मायदेशी परत येतात. जसे परत येतात रमाई खाटेवर पडली दिसते. बाबासाहेब धावत येतात. दोन्ही अट्याच्या हातच्या फेकतात आणि रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतात. रामू अगं रामजी बाबा गेले पूर्ण घराचा भार पुसायला. जर आज तू सोडून गेली तर हा भिवा फोरका होईल ग रामू. मला सोडून जाऊ नको ग. अगं मी विदेशात असताना गंगाधर मेला तरी तू पत्र लिहितं की साहेब आम्ही फार आनंदात आहोत. तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यासावर लक्ष द्या. रामू आज जर तू सोडून गेली तर हा भिवा फोरका होईल ग. रमाईचं डोकं बाबासाहेबांच्या मांडीवर. बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आणि ते अश्रू बाबासाहेबांच्या रमाईच्या चेहऱ्यावर पडत होते. रमाईला अशी धरून बाबासाहेब आणि बोलतात रामू मला सोडून नको जाऊ ग. बाबासाहेब जे रडत आहे बाबासाहेबांचे अश्रू रमाईच्या चेहऱ्यावर पडत आहे. रमाई वर बघत आहे आणि रमाई म्हणते की देख सकती हूँ मैं कुछ भी होती हुई. क्या बात है बहना. देख सकती हूँ मैं कुछ भी होते हुए, देख सकती हूँ मैं अपनी जान जाते हुए, जीते जी अगर मैं नहीं देख सकती अंजलि तो मेरे साहब को रोते हुए, मेरे साहब को रोते हुए. जीते जी नहीं देख सकती हूँ अंजलि मेरे साहब को रोते हुए, मेरे साहब को रोते हुए. रमाईचं डोकं मांडीवर. बाबासाहेब डोळ्यातून बाबासाहेबाच्या खूप अश्रू वाहत आहे आणि ते अश्रू रमाईच्या चेहऱ्यावर जमा होत आहे. रमाईला असं पकडून रमाईच्या सुरू होण्यापूर्वी प्रभाबाई कल हके सरपंच यांच्याकडून मला 100 रुपये आले. हा आणि तसेच उमेश बागडे त्यांच्याकडून प्रभाताईकडून त्याला सुद्धा 100 रुपये आले. जसं रमाईचं डोकं घेतात अश्रू त्यांच्या चेहऱ्यावर पडते तेव्हा माता रमाई काय म्हणते लक्ष असू द्या. रडू नका साहेबा लहान मुलावा